श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही कमवतो ते सुख समाधानाने राहण्यासाठी, आनंदाने ऐश्वर्यामध्ये राहण्यासाठी कमवतो। पण कालांतराने आपल्यामध्ये असे काही बदल होतात ज्याने आपण आपले सर्व कमावलेले गमावतात। आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच काही 5 सवयी आहेत, 5 वाईट गोष्टी आहेत ज्याने आपण कमवलेले पैसे गमावतो, म्हणजेच आपल्याकडे असलेले पैसे नाहीसे होतात, भिकारी होऊ शकतो असे स्वामी म्हणतात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामी म्हणतात, जर तुम्हाला या 5 सवय आहेत तर तुम्ही भिकारी नक्की होणार, तुमच्यावर आर्थिक संकट नक्की ओढवणार, तुमच्या घरातले सर्व तुमचा तिरस्कार करणार। तर कोणत्या आहेत त्या 5 सवयी जाणून घेऊया। जो स्वामींच्या धोरणांचे पालन करतो तो जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो। स्वामींच्या म्हणण्यानुसार काही वाईट सवयी आपल्या जीवनात आर्थिक अडचणी घेऊन येतात, त्यामुळे परिस्थितीनुसार माणसाने त्या वाईट सवयी अवश्य बदलल्या पाहिजेत। त्यातीलच सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे। स्वामींच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या कमाईपेक्षा जास्त पैसे खर्च करू नये। जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो तो नेहमीच आर्थिक संकटामध्ये किंवा आर्थिक अडचणीमध्ये अवश्य अडकून राहतो। त्यामुळे पैसा हा जमवायला हवा, कारण पैसा कठीण काळात अवश्य उपयोगी पडतो। म्हणून स्वामी म्हणतात, पैसे साचवा। दुसरी सवय म्हणजे कटू संगती। आता स्वामी म्हणतात, ही वाईट लोकांची संगत कधी करू नये, कारण वाईट लोकांची संगत आपल्याला आपल्या आयुष्यातून उठवून टाकते। त्यांच्या सवयीमुळे आपण देखील त्यांच्यासारखेच वागायला लागतो आणि आपल्याकडे असलेला नसलेला सगळा पैसा मग आपण बर्बाद करतो। त्यामुळे आपण खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि ज्यांची संगत वाईट असते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही। त्यामुळे कुसंगत अवश्य सोडून द्या। लक्षात घ्या, कुसंगत सोडून द्या, चांगल्या लोकांची दोस्ती करा। आता तिसरी गोष्ट स्वामी सांगतात, फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहा। स्वामींच्या म्हणण्यानुसार पाठीमागून फसवून समाजामध्ये कोणालाही मान सन्मान मिळत नाही। फसवणाऱ्या लोकांमुळे तुम्ही सतत चांगल्या गोष्टीपासून दूर राहता व त्यांच्या फसवणुकीमध्येच अडकून राहता। तुम्ही सर्व काही गमावून बसतात, त्यामुळे अशा लोकांपासून कायम दूर राहा। श्री स्वामी समर्थ। सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून स्वामी आई टाईप करा। चौथी गोष्ट म्हणजे लबाड माणसांपासून दूर राहा। स्वामींच्या मनानुसार व्यक्ती नेहमी आपल्या स्वार्थानुसार खोटे बोलते, त्यावर माता लक्ष्मीची कधीच कृपा होत नाही। जो खोटे बोलतो तो कर्माची फळं त्याच्या प्रकारे भोगतो। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमच्या आजूबाजूला खोटं बोलणारी लोक असतील, लाचार लोक असतील, तर त्या लोकांपासून अवश्य दूर राहा। आता 5वी गोष्ट स्वामी म्हणतात ती म्हणजे मोठ्यांचा अपमान करणे। स्वामी म्हणतात की जे मोठ्यांचा अपमान करतात, त्यांचा आदर करत नाही, त्यांचा अपमान करतात, त्यांच्या घरामध्ये गरिबीच राहू शकते। त्यांच्या घरामध्ये कायम गरिबी आलेली आहे। लक्ष्मी माता त्यांच्या घरापासून दूर राहते। त्यामुळे मोठ्यांचा आदर करा, अनादर कधीच करू नका। तर मित्रांनो, या ज्या 5 सवयी तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही आत्ताच त्या सवयी बदलून घ्या, कारण
या 5 सवयींमुळे तुमच्यावरती भिकारीपणाची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुमच्यात आत्ताच तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवा आणि आयुष्य चांगल्या मार्गाने जाणार. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.